हळद पिकावर सध्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कशामुळं? काय कारण असेल बरं? शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत हळद पिकावर लीफ स्पॉट आणि लीफ ब्लाच या दोन रोगांबद्दल. सध्या सर्वत्र या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बरेच शेतकरी या बुरशीकडे दुर्लक्ष करत आहेत, पण जर या रोगांकडे दुर्लक्ष केलं तर हळद उत्पादनामध्ये मोठी घट येऊ शकते. हळदीच्या झाडामध्ये खोड नसतं. हळदीचे कंद हेच त्याचं खोड. प्रकाश संश्लेषणामधून तयार होणारी साखर ही झाडाच्या खोडांमध्ये साठत असते. हळदीच्या बाबतीत ही साखर कंदामध्ये साठत असते. जर पानांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाला तर पानांनी तयार केलेली साखर कंदाकडे जाण्याऐवजी ती बुरशीच फस्त करून टाकते. त्यामुळं कंद पोसत तर नाहीतच, त्यामुळे या बुरशीचा वेळीच अटकाव करावा, जेणेकरून आपलं नुकसान टाळता येईल. या बुरशीच्या नियंत्रणासाठी एझॉक्सिस्ट्रोबिन 18.2% अधिक डायफेनोकोनाझोल 11.4% 1 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये त्याची फवारणी करावी. वेळीच या बुरशीवर नियंत्रण मिळवल्यास उत्पादनामध्ये निश्चित वाढ करता येईल. जय हिंद.